पण नंतर थोडासा चेंडू खाली राहिलाय. कबरच्या दिशेने खेळलाय फलंदाज विकीनं. विकीचं खातं खोललं जाते. बहुजन विकास आघाडी 1 बिनबाद 1. बघा विकी आणि तेजसची आपण जोडी पाहतो. विकीचा जर का विचार केला तर आक्रमक हे घेण्यासाठी चालला जातो BVL संघकडून. दोन्ही सलामीवीर बॅटर ऑफ साईडला ड्राईव्ह केला. चेंडू फील्ड केले गेले मैदानाच्या आतमध्ये सिंगल. विपुल 2 टीमना मी पाहिले. एक तर वक्रतुंड सिसीम आणि दुसरी टीम आहे बहुजन विकास आघाडी. या 2 टीम नेहमीच आक्रमक बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतो. पण यापूर्वीचा तुझा अनुभव वेगळा असेल. पण मी या स्पर्धेमध्ये तरी त्यांचा इंटेन आक्रमक आपल्याला बघायला मिळाला. डॉमिनेट करण्याचा प्रयत्न सातत्यानं ते करतात पहिल्या चेंडूपासून. बॅकफुटनं जाऊन टॅप केला आहे. आणि विशेष करून विकी, जसं आपण मगाशी साईराजला बघितलं अप्रतिम बॅटिंग करत असताना त्याने डॉमिनेट केलं प्रतिस्पर्ध्यांना. आणि तशाच पद्धतीनं विकीने देखील गोलंदाजावरती हल्ला चढवला आहे. धापलकर दबा आपण पाहू शकता आता सध्या आहेत 3. खूप चांगला उल्लेख केला. विकीला जर का विचार केला तर नेहमी आक्रमक आहे. आणि वक्रतुंड सीसी जर का 2025च्या अंकामध्ये पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. मिसफिल्ड होतोय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. कमान डीजे 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला. गाडी 27 नंबर. तेजस खरं तर कॅमेरा सर्वांनी विकीवरती लावला होता. म्हणजे एक हिरो असतो आणि एक अनसिंग हिरो असतो. तर अनसिंग हिरो तेजस ठरला जिथे त्याच्या बॅटमधनं हा खणखणी चौकार आलाय. क्षेत्ररक्षण प्रयत्न चांगला होता परंतु दुसऱ्या बाजूला इतका दर्जेदार फटका होता. कडक शॉट खेळला गेला तेजसकडनं. त्याच्या बॅटमधनं खणखणी चौकार. तो घेतोय 5 वरती. धावसंख्या 7. पहिल्या षटकाचा खेळ गोलंदाजी मार्कवरती दिनेश. हाही फुलटा चेंडू. फटका चांगला आहे. दर्जेदार आहे. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. डोळ्याचं पाडणं पण लॉकअप क्षेत्रामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ. धावपलका धाबा बहुजन विकास आघाडी एकलव्य प्रथम बॅटिंग करत असताना 8 बिनबाद 8. तू असल्यावर फरक पडतो तू नसल्यावर. आजची दोस्ती आपली भावा. आजची दोस्ती आपली भावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी. कोणी बी ताकद लावा. बॅटिंग पॉवर प्ले. निशांत हळूहळू मंद मंद पावलाने आता व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत. निशांत पाटील सध्या स्क्रीनवरती आहेत. हार्दिकला देखील आपण पाहिले. विवेक पाटील दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती. विवेक पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणखीन एक दर्जेदार शॉट खेळलाय. 1 धाव पूर्ण होते. एकेरी धावसंख्या पोहोचते ती 9 वरती. एक महत्त्वाचं आहे बॅकफुटवरती ते जेव्हा विपुल खेळताना ड्राईव्ह असेल अगदी थोडासा बॅकफुटवरती बॅलन्स जातो. त्यावेळेला ती धाव पूर्ण करण्याकरता तितक्याच वेगानं नॉन स्ट्रायकर एंडला जावं लागतं. आणि तीच चतुराई तेच चातुर्य इथं आता फलंदाजांनी दाखवलं आणि त्यामुळे ही धाव पूर्ण झाली आहे. बघा आपण तेजसला घेताना बघा तेजसकडे फिटनेससुद्धा आहे. कारण की व्हॉलीबॉल तेजस एक व्हॉलीबॉलचा प्लेअर आहे. आणि व्हॉलीबॉलच्या क्षेत्रामध्ये जर का आपण पाहिलं मुंबई उपनगरमध्ये हा घेताना दिसतो. ते ही सुद्धा आहे. त्या फिटनेससुद्धा आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट हे सुद्धा इम्पॉर्टंट असतं. आणि दोन्ही सलामीवीर बॅटर आता आक्रमक हे खेळत आहेत. आपण फक्त चर्चा विकीची करत होतोय. आता तेजससुद्धा फायर होतोय. निश्चितच अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शूटिंग बॉल खेळता की पासिंग बॉल हा देखील महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये देखील 2 प्रकार येतात. व्हॉलीबॉलचे देखील 2 प्रकार आहेत. धापलकर धाबा 10. दुहेरी अंकामध्ये बहुजन विकास आघाडी संघानं या बैला प्रवेश केलेला आहे. खूप चांगला दोन्ही सलामीवीर बॅटरला मैदानाच्या आतमध्ये माहिती आहे की एक चौकार आला. एका चौकारने आमचा धावफलक चालू आहे. त्या धावफलकावरती धावा थोडंसं आम्ही पुढे आहेत. त्याच्यानंतर सिंगलला जास्त. इथून जर का एखादा खराब चेंडू आला त्यावरती निश्चितच प्रहार केला जाईल. पण त्याआधी मैदानाच्या आतमध्ये सिंगल धावा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. या दोघांना सुद्धा माहिती आहे विकी आणि तेजसची जोडी. प्लॅन ए प्रमाणे कामगिरी झाली. 10 धाबा धापलकावरती आहेत आणि एकूण आपण बघितलं 4 षटकांचा सामना आहे. अशा वेळेला बिनीच्या फलंदाजांनी दमदार स्टार्ट केलाय. आता पहा तेजस चमकदार कामगिरी करतोय. काय बॅटिंग करतोय. तोच दरारा, तीच दहशत, तोच रुबाब. तेजसच्या बॅटमधनं चौकार. मग आपण पाहू शकतो स्क्रीनवरती पहिला चेंडूला पहिलं कलेक्ट करायचं. चेंडूला पकडायचा. पहिलाच बैनामध्ये कुठेतरी सिंगल फेकी करण्याचा प्रयत्न होता. त्या फेकी करण्याच्या नादात चेंडूला सुद्धा सोडलं गेलं. चेंडू सीमारेषेवर आता पुन्हा पंच वळतील आमच्या दिशेने. नाही चेंडूला लेफ्ट केलं गेलं. निर्धाव डॉट चेंडूची सांगता. एक चांगला कमबॅक करते. डॉट चेंडू 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 14. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती पवन. ड्राईव्ह केलाय. अप्रतिम फटका फ्रंट फुटवरती.
तितकं चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला झालं. षटक क्रमांक 2ची समाप्ती. धावा 15. प्रथम बॅटिंग करत असताना बहुजन विकास आघाडी एकलव्य. असतात रे किती वेटिंगला असतात रे त्याला पाहून सुकतात रे भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात. या ठिकाणी आपण पाहू शकता या स्पर्धेच्या दरम्यान पुन्हा एकदा उत्सव मूर्ती, कार्यसम्राट, कार्यकुशल सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांचं शुभाग बनवतोय. त्यांच्यासमोर DK आणि त्याचबरोबर आता लहान मुलं जाऊन साहेबांना शुभेच्छा देत आहेत. शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. तुम जिओ हजारो साल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांना उदंड आयुष्य लाभो. अनंत शुभेच्छा वाढदिवसाच्या. आदरणीय सन्माननीय आमच्या सर्वांचे लोकप्रिय नगरसेवक, लोकप्रिय सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बैटिंग पावर इशारा. स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के. ऊपर की बात करें तो ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है मोहित का. स्ट्राइक रेट पर बैटर की बात करें तो तेजस पार पर खेल रहे हैं और विपुल प्रभावित किया बात तेजस ने जिस तरह से वो फ्रंट फुट पर ड्राइव कर रहे हैं, क्योंकि एक अलग नियम है जिसके बारे में हम चर्चा करेंगे. जब बॉल डिलीवर हो जाता है तो पिछला पैर आपका क्रीज में रहना चाहिए. वो बाहर अगर आएगा तो स्टेप हो जाएगी. तो बॉडी का बैलेंस हमेशा, एक बार इसके ऊपर चर्चा करेंगे इस गेंद के बाद. मोहित तैयार है. देखिए ये बॉडी का बैलेंस जो है ना बहुत इंपॉर्टेंट है. और पिछला पैर जो क्रीज के अंदर, पॉपिंग क्रीज के अंदर ही रहना चाहिए. अगर वो एक बार फिर पॉपिंग क्रीज के बाहर निकलता है तो आपको रन नहीं मिलने वाला है. निश्चित बघा या गोष्टी तुमचा बॅलन्स, तुम्हाला ड्राईव्ह करण्यासाठी चान्स तर आहे पण तो मागचा पाय, तो तुमचा बॅलन्स आहे, तो सुद्धा मागचा पाय क्रीजच्या आतमध्येच राहिला पाहिजे. या गोष्टीचं जर आपण इथं थोडीशी चर्चा वाढवणार आहेत ऑन साईडला. इथून जर का सर आपण थोडंसं पुढे गेलं सफाळे पालघर साईडला बॉक्स क्रिकेट जर का आपण पाहिलं तिथे सर थोडासा वेगळा नियम आहे. तुमची 1.5 बॅटची लाईन असते तिकडे नो स्कोरचा नियम असतो. हे कुठेतरी क्रिकेटला आपण पाहतो की थोडंसं वेगळं. आपण वसई विरारमध्ये पाहिलं तर स्टेपचं क्रिकेट असतं. इथून थोडंसं पुढे गेलं तर सफाळ्याच्या विभागामध्ये पालघरपर्यंत नो स्कोरचं क्रिकेट असतं सर. मुंबई में मैंने देखा है कि फ्री आर्म होता है तो यहाँ अलग अलग चीज़ें हैं. 1-2 का 4 होता है, पूरा सर्कल होता है जहाँ बाउंड्री आपको मिल सकती है. तो अलग अलग लकवा क्रिकेट ये एक अलग क्रिकेट है. स्कोर 18 रन बगैर किसी नुकसान के. ओवर तीसरा प्रगति पर है. ऑन साइड पर गेंद को खेल दिया स्क्वायरली की तरफ. अलग किरदार में मैं विकी को देख रहा हूँ. हमेशा हीरो के तौर पर इनको मैंने देखा है, लेकिन आज अनसंग हीरो बने. विकी अनसंग हीरो बने हैं और तेजस यहाँ हीरो के रोल में है. निश्चितच खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलत आहे. आता रंग बदलायला मैदान सोडावं लागेल. तेजस बॅक टू दी बॅट्स. कम ऑन डीजे. त्याची ती खंबीर क्रिकेटचा बोलबाला साऱ्या विभागात घुमला. काटाईचा संघ हा नवा रूपाला आला. माऊली चषक. व्यासपीठावरती पाहू शकता आजचे उत्सव मूर्ती, आमचं सर्वांचं प्रेरणास्थान आदरणीय सन्माननीय यज्ञेश्वर आनंद पाटील साहेब. 3 वेळा वसई विरार नगरपालिकेमध्ये खूप चांगलं काम त्यांनी सभापती म्हणून केलं. त्यामुळे अलोट प्रेम आज आपण दिवसभरामध्ये पाहिलं. काल रात्री देखील त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट झाला. कार्यसम्राट सभापती प्रभाग समिती क आदरणीय यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या प्रेमाखातर अनेक दिग्गज मान्यवर शुभेच्छा देण्याकरता आले, शुभचिंतक आलेले आहेत. आता प्रेक्षकांची अलोट गर्दी. तापरकर धाबा 19 एका गडाच्या मोबदल्यामध्ये 4थ्या षटकाचा खेळ. विकी 5वरती खेळतोय. राज हा एक आक्रमक बॅटर आहे, त्याचाही वेगळा खेळ आहे. म्हणजे दोघांमध्ये आता यापूर्वी तेजसने केलेली बॅटिंग त्याच्यावर चर्चा आपण करणार आहोत. पुलटा छोटू पापट काय चांगला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. श्री गणेश घासकोपरी आणि ओसुसी प्रेक्षणीय सामना असेल, परंतु फायनलचा मॅच आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि टॉससाठी दोन्ही संघाचे कॅप्टननी यायचं व्यासपीठावरती. 20 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. विकी राज ही जोडी मैदानावर. एका बाजूला मी राजला बघितले. राज हा असा खेळाडू आहे जो ऑफसाईडला खूप चांगली बॅटिंग करतो. तेजसला आपण फ्रंटफुटवरती चांगली बॅटिंग करताना पाहिले, तर बॅकफुटवरती बॅटिंग करत असताना राजला आपण सातत्यानं पाहिले. मग निश्चित सर आपण जर का विचार केला तर पूर्ण मॅचमध्ये हरिओम संघ कशा बॅकफुट मारण्याचा प्रयत्न चेंडू सिंगल. तेजसची जी खेळी होती ऑफसाईडला सर ड्राईव्ह केले होते
तिकडे गोलंदाजांनी असं मनामध्ये विचार केला नाही की त्याला थोडंसं पायावरती चेंडू घ्यावं, थोडंसं ऑनसाईडला खेळण्यासाठी भागी पाडावं, असं नाही. तेजसला चान्स मिळाला ते ड्राईव्ह करण्याचा. त्या परिस्थितीमध्ये तेजसने आपलं माइंडसेट क्लिअर ठेवलं होतं की मला माझा जो स्ट्रॉंग झोन आहे तिकडेच खेळायचं आहे. खूप चांगले ड्राईव्ह तेजसच्या माध्यमातून दिसलं. तिकडे थोडंसं आपण हरिओम संघाचं रणनीती थोडीशी कमी पडली. 3 चेंडू आतापर्यंत खेळ झाले. धावफल गदावर डबल टू 22. बॅकफुटर मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. विकी ऑन फायर. कम ऑन डीजे. डीके 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 आपण यायचे इथे. या स्पर्धेच्या दरम्यान सातत्यानं केक कटिंग होत आहेत आणि केक कटिंग होत राहतील, कारण सायबरवरती तेवढं प्रेम आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 26. चिराग हरेश पाटील आणि रोहित पाटील आज विशेष करून साहेबांना शुभेच्छा देण्याकरता मीत पाटील आणि सिंगर आमचे आहेच जे गाणं सध्या गाजते वाजते. तर केक कटिंग होईल. डीजे मास्टर आपण रेडी राहायचे. या चेंडूनंतर ओ हो हो फटका खराब आहे, परंतु बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए. तुम जियो हजारों साल, तू जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. डीजे 1 मिनिट थांबायचं आहे. चिराग पाटील यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मैदानावरती खेळ तिथेही लक्ष असणार आहे. चिराग पाटील यांचा सन्मान उत्सवमूर्ती आज ज्यांचा वाढदिवस आहे त्याचबरोबर संदीप पाटील, राजू पाटील यांनाही विनंती आहे. चिराग पाटील या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित. घासकोपरीचे सर्व आलेले आमचे शुभचिंतक आणि ग्रामस्थ, चिराग पाटील यांचा यथोचित सन्मान. चिराग यांचा वाढदिवस आज आपण बघितलं. वाढदिवसाच्या निमित्तानं ते आता उपस्थित आहेत. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ, श्री गणेश घासकोपरी, मास्टर 40+, आजी कंस्ट्रक्शन आणि त्याचे सर्व आता व्यासपीठावरती आहेत. चिराग पाटील बी सिव्हिल इंजिनियर म्हणून आपल्या गावाचे, आपल्या समाजाचं नाव लौकिक केलेलं आहे असे चिराग पाटील. हरेश्वर पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे हा आपला गौरव आहे, आपल्या आगरी समाजाचा गौरव आहे. चिराग पाटील म्हणून यथोचित सन्मान आज त्यांचा या ठिकाणी केला जातोय. आज गरज आहे, अशा मुलांची गरज आहे जे डॉक्टर बनतील, जे इंजिनियर बनतील, आज मॅकॅनिक बनतील, अनेक वेगवेगळ्या पदव्या घेतील, त्यांची गरज आहे. चिराग पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर. आपल्या आगरी समाजाचा गौरव आहे. चिराग पाटील, चिराज पाटील ज्यांचा गौरव या ठिकाणी केला जातोय व्यासपीठावरती. मीत पाटील देखील सध्या सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय. लवकरच त्याला त्याची डिग्री मिळेल आणि आपल्याला शुभेच्छा असतील. आपण पण या मीत याचा गौरव आपण करणार आहोत. सिव्हिल इंजिनिअरिंग सध्या करतोय. स्कोर आपण विपुल ऐकूया. स्कोर किती झालाय? 29. 28 धावा धावफलक लगावला गेला. 29 इज अ टार्गेट. 29 धावेचं आव्हान आहे. किसन पाटील आणि किरण पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे, कारण
जमाई राजा आमच्याबरोबर आहेत जावे बापू अनिल यांचे सासरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहे. रोहित व्यासपीठावरती या, त्याचबरोबर मीतनं अप्रतिम गाणं गायलं. रोहित कुठे आहे? रोहित आपण पण या. धावसंख्या 2 हरिओम टीम. त्याचबरोबर जो प्रेक्षणीय सामना आहे त्यासाठी षटक जे असेल ते 4 चेंडूचं असणार आहे आणि 4 षटकांचा सामना. रोहित पाटील सध्या मार्केट जाम करून टाकले. आता त्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे. आपल्या घासकोपरीचे सुपुत्र आहेत बरोबर ना, आणि त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. तत्पूर्वी नारायणनगर मोठे केक घेऊन आलेले आहेत, त्यामुळे केक कटिंग करूया आणि मग रोहितचा आपण सन्मान करणार आहोत. विपुल तोपर्यंत स्कोर सांगा एकदा. रोहित आता गाणं वाजणार नाही, रोहितचा आवाज मला ऐकायचा आहे. बर्थडेचं गाणं जे आहे सर एक मिनिट तपायचं. रिव्ह्यू घेतलाय सर. पिचच्या बाहेर डबा पडला की नाही? बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू. टीव्ही अंपायर बिझी होतात त्यामुळे खेळ थांबलाय. चेंडू पिच वरती की पिचच्या बाहेर, नो बॉलचा इशारा. महत्वाचा सामना मैदानावरती आपण पाहू शकता. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2025 रोमहर्षक सामने आपण सातत्याने या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि आता रोहितचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. किसनजी पाटील यांचाही सन्मान आपण करणार आहोत. सर या यथोचित सन्मान आणि राजाराम पाटील यांचे सुपुत्र अनिल पाटील यांचे सासरे किसनदादा आपला सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. संदीप पाटील, हरेश्वर पाटील आणि उत्सवमूर्ती, त्याचबरोबर राजाराम पाटील आपण पण घ्या. सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. अनिल पाटील कुठे आहेत? अनिल पाटील कुठे आहेत? इथे यथोचित सन्मान असेल किसनदादांचा. अनिल पाटील यांचे सासरे आहेत, आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. किरण पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. किरण पाटील, आदरणीय किरण पाटील यांचा यथोचित सन्मान. अनिल तू लांब थांबायचं नाही, इथे जवळ थांबायचं आहे. हरेश्वर पाटील आणि सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते किरण पाटील यांचा सन्मान.
धापलकर धाबा 7, रन संख्या 7 रन. लगेच टॉस देखील करणार आहोत आपण. आणि रोहित पाटील जे आपल्या गाण्याचे टायटल सॉन्ग आहे त्याचे सिंगर, आपल्या गावचे काचकोपरीचे सुपुत्र देखील आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि मला वाटतं ते गाणं वाजलं तरी चालेल, त्यांनी तिथे गायलेलं गाणं आहे. ठीक आहे, सिंगर आहेत रोहित पाटील, यांचं भविष्य देखील उज्ज्वल आहे. दिलीप पाटील, सभापती यज्ञेश्वर पाटील यांच्या वतीने त्यांचा सन्मान. मीत कुठे? सिव्हिल इंजिनिअरिंग सध्या करतोय. आणि आता सुदीप आणि टीम देखील तयार आहे. एकच मिनिट तुम्ही घ्या, थांबा जरा. धावसंख्या 8, रन संख्या 8 रन. बगर किसी नुकसान की मीत यांचा सन्मान. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून सध्या ते काम करतात, त्यांना लवकर डिग्री मिळेल. घासकोपरी गावचे सुपुत्र आहेत. आणि आता सुदीप आणि त्यांची टीम, संदीप, त्यानंतर आपण पाहू शकता निखिल आहे, सर्व टीम या ठिकाणी येते. टॉस देखील केला जाणार आहे. यानंतर आपण टॉसकडे जाणार आहोत. धावसंख्या 10. अतिशय दर्जेदार फटका, मॅग्निफिसंट स्ट्रोक. बहुजन विकास आघाडीचे समाजसेवक आणि कार्यकर्ते आदरणीय अक्षयजी कांबळे साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. धापलकर धाबा 14 आहेत. अक्षयजी कांबळे, आपण व्यासपीठावरती यायचे. यानंतर आपण साहेबांच्या शुभेच्छा लगेच टॉस करणार आहोत. 5 पायरी टीम संपूर्ण आपण घ्यायचं आहे. 5 पायरी संघ PCC. छानसे गिफ्ट आहे साहेबांना, आपण ते देखील पाहू शकता. निखिल, त्यानंतर सुदीप, बाबा, नवनाथ, सर्व टीमनं या ठिकाणी साहेबांसाठी आणलेलं गिफ्ट. स्कोर धावसंख्या झाले 15. 15 ऑन द बोर्ड. 15 पर रन. उनतीस रनों का लक्ष्य रखा गया. स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के. याच वेळेला आपापलं प्रेम व्यक्त करण्याची परिभाषा वेगळी आहे. ही प्रेम आहे की प्रेम आहे, बघूया आता काय दडलंय. प्रेम आहे आणि ते आता त्यामध्येच प्रेम आहे. साहेबांचा फोटो, क्या बात आहे. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर साहेब इथे प्रत्येकाच्या हृदयात आहे. ही प्रेम आहे, हे प्रेम आहे. या सर्व मित्रांनी आणलेली प्रेम अत्यंत सुंदर. साहेबांचं छायाचित्र या प्रेम मध्ये. यानंतर टॉस करणार. टॉस देखील महत्वाचं, कारण धावसंख्या झाली 16. एक्झिबिशन मॅच देखील महत्वाचं असणार आहे. बॅकफुट जाऊन चेंडू खेळलाय ऑफ साईडला. एकदा मिळेल. एकेने धावसंख्या पोहोचली ती 17. 29 धाबांचा पाठलाग करत असताना हरिओमचा संघ. अक्षय कांबळे, बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. त्यांच्या शुभेच्छे साहेबांसाठी शुभेच्छा. अठरा धाबा दाबलकरवरती आहेत. टीव्ही अंपायर सातत्याने बिझी होत आहेत. अक्षय कांबळे, थँक्यू सो मच. कॅमेरामॅन जयेश, फोकस करायचं आहे मंचावरती. स्वर्गीय तीर्थराज पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय यांच्याकडून आम्हाला बॅट आणि त्याचबरोबर शूज स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. एक आक्रमक बॅटर देखील आहे.
आदरणीय सभापती महोदय यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या शुभसेवा सन्मान प्रायोजक आहेत अक्षय. अक्षय थँक्यू सो मच. सध्या आपल्या स्क्रीनवरती अक्षयला पाहू शकता. शूज आणि बॅट चे स्पॉन्सर तीर्थराज पाटील यांच्या स्मरणार्थ. अगदी कॅमेरा सध्या आपण जरा थोडं अजून जिथे कॉम्बॉक्स आहे त्या बाजूला घेऊन या. हा चेंडू झाल्यानंतर लगेच तो कॅमेरा तुम्ही इकडे घेऊन या प्लीज कॅमेरामॅन. सोपं काम केलं आहे बॅट्समनने. आणि आता यज्ञेश्वर पाटील साहेब सभापती प्रभाग समिती क आपल्या इथल्या काटे इथल्या आणि नारायणनगरमधील मुलांनी एक फ्रेम दिले. हे फ्रेम नाही, हे प्रेम आहे साहेब. हे प्रेम आहे तुमच्यावरती इथल्या प्रत्येक माणसाचं प्रत्येक मुलाचं. आणि खूप छान अशा प्रकारची. दुसऱ्या बाजूला आपण बघू शकता बहुजन विकास आघाडीची चिठ्ठी पण आहे. आणि ते सगळ्या गोष्टी अगदी अभ्यासपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू सो मच सभापती साहेबांकडनं तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. टॉस केला जातोय. OCC संघाचा कॅप्टन या ठिकाणी आहे साहेब. एक अजून गोष्ट राहिली, टॉस राहिलेला आहे. एक्झिबिशन मॅच आहे. महेश शाह म्हणून सर तुम्हाला बोलवलेली आहे. घासकोपरी संघाचा कॅप्टन. आणि आता टॉस OCC वर्सेस घासकोपरी. जय गणेश घासकोपरी संघाचा कॅप्टन या ठिकाणी आहे. टॉस छाप पडली कोणाची? OCC फिल्डिंग. शुभेच्छा असतील दुकानासाठी, कारण जास्त प्रश्न विचारणार नाही. सामना मैदानात सुरू आहे. बटू कॉम्बॉक्स. डॉट आले इथून जर का दोन मोठे फटके मॅच मध्ये ऑन करू शकतात. दोन चेंडू आणि 8 धावा. प्रत्येक सामना कशा प्रकारे शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का ही पाहावं लागेल. क्षमता आहे प्रणित मध्ये, क्षमता आहे की 2 चेंडू मध्ये 8. इथून जर का या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या चेंडूवरती मॅच ऑन राहील. पण इम्पॉर्टंट चेंडू हा चेंडू असणार आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का? प्रणित ऑफ साइडला फटका येतोय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. कमॉन डीजे. लग्नाला जायाला शालू नेसू नको, जुना शालू नेसू नको, जुना नेसू नको, जुना तुला सांगतोय मी, पुन्हा तुला सांगतोय मी, पुन्हा जोराने पाय आपटू नको, अशी चालू नको, दाना से हर मैच रोचक हो रहा है इस प्रतियोगिता में. वो सबसे बड़ी बात है. मैच में जान डालने वाला का काम मैदान के अंदर किया है बल्लेबाज ने. प्रणीत इस प्लेइंग ऑन 5. एक गेंद में 4 राउंड विकेट गेंदबाजी हो रही है. इंपॉर्टेंट मुकाबला. अच्छा स्ट्रोक खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया बॉडी लग की तरफ. ओ माय गॉड. हरिओम प्रणीत या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आम्हाला माहिती आहे खूप नाचायचं तुम्हाला, पण आमच्याकडे आता वेळ कमी आहे. सोनू पोंडके आपण व्यासपीठावरती या. आदरणीय सोनू पोंडके आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू DBN लाईव्ह टीम. प्रणीत सामन्याचा गेम चेंजर खेळाडू ठरतोय. हरिओम टीम सर्वांनी यायचंय. प्रणीत आपण पण या, सर्वांनी यायचं समोर. आणि याच दरम्यान मी धनंजय आणि प्रवीणला आमंत्रित करतो आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि त्याचबरोबर आमच्या संयुक्त मित्रमंडळाचा जो कार्यक्रम असतो, दांडियाचा कार्यक्रम असतो, त्या ठिकाणी नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम, आणि यानंतर अजून काही कार्यक्रम असतील या भागामध्ये, ते त्याचं लाईव्ह टेलिकास्ट DBN लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं केलं जातं आणि कमी किमतीमध्ये केलं जातं. त्याबद्दल आज खूप छान पद्धतीनं लाईव्ह टेलिकास्ट करणारी आमची टीम DBN लाईव्हची प्रवीण आणि धनंजय यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सोनू पोंडके आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. अक्षयजी कांबळे